नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळींनो, आज आपण सिंह राशीबद्दल जाणून घेणार आहोत. सिंह राशीबद्दल अशा काही 3 धक्कादायक गोष्टी मी आज सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि हो, सिंह राशीच्या सर्व लोकांना, हे स्वामी भक्तांना तुम्हाला श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी सर्व स्वामी भक्तांना हीच विनंती करते की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सिंह राशी म्हणजेच सूर्याची संतती. ही रास जन्मताच राजेशाही, आत्मविश्वास, सामर्थ्य आणि तेज घेऊन आलेले असतात. पण प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीला जीवनात एक मोठं वैशिष्ट्य जाणवतं. त्यांचा प्रत्येक बदल हा अचानक धक्कादायक आणि सर्वांच्या डोळ्यासमोर घडणारा असतो. यंदा सिंह राशीच्या नशिबातले ग्रहस्थितीचे बदल, गुरु शनीची विशेष चाल आणि चंद्राच्या प्रखर दृष्टीमुळे तुम्हाला 3 अशा घटना अनुभवायला मिळतील, ज्या धक्कादायक असतील, पण त्या तुम्हाला अधिक चांगले, सामर्थ्यवान आणि समृद्ध आयुष्याकडे घेऊन जातील. या घटना इतक्या प्रबल असतील की तुम्हाला काही क्षणासाठी घाम फुटेल, मन क्षणभर हादरेल आणि विश्वास बसणार नाही की हे खरंच माझ्यासोबत घडतंय का. पण लक्षात ठेवता, देवता जेव्हा आपला मार्ग बदलवून देतात तेव्हा पहिला संकेत नेहमीच धक्कादायक असतो. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि शनिदेव महाराज या दोघांची शक्ती तुमच्या आयुष्यात थेट हस्तक्षेप करणार आहेत. हा जो योग तयार होतोय तो प्रत्येक सिंह राशीवाल्याच्या भविष्यातला एक वेगळ्याच उंचीवरती नेऊन ठेवणारा आहे. तुमच्या घरामध्ये मोठा तमाशा, पण नियतीचा मोठा टर्निंग पॉईंट गुढीपाडव्यानंतर सिंह राशीवाल्यांच्या घरात अचानक तापलेलं दिसेल. कुटुंबियांमध्ये मतभेद, जुनी दुखरी ठिकाणं उफाळून येणं, एखादी गुपित उघडं होणं, हे सगळं काही एकत्र घडू शकतं. पण हा तमाशा इतका मोठा असेल की तुम्हाला वाटेल हे संकटच आहे, पण ही खरी गोष्ट अशी असेल की ह्या घटनेमुळे तुमच्या घरातले दडलेले प्रश्न कायमचे सुटणार आहेत. उदाहरणार्थ, एखादं नातं जे आत्तापर्यंत वरवर टिकलेलं होतं ते खरं रूप दाखवेल. कोणी लपवलेला स्वार्थ उघडकीस होईल. काही जण दूर होतील पण खरे सोबत राहतील, आणि ते पण राहतील ते कायमस्वरूपी जवळ राहतील. हा तमाशा म्हणजेच घरगुती शुद्धीकरणाची प्रक्रिया असेल. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, पण शेवटी घरातली ऊर्जा बदलवून टाकण्यासाठी ही आशीर्वादासारखी होईल. नंबर 2 म्हणजे 2 देवता तुम्हाला स्वप्नात प्रकट होतील आणि तुम्हाला गुप्त संदेश तुम्हाला या गुढीपाडव्यानंतर मिळणार आहे. गुढीपाडव्यानंतरच्या रात्रीपैकी एखाद्या रात्री तुम्हाला असं स्वप्न पडेल की जे साधन असणार आहे. गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला नवीन मार्ग दाखवतील. कदाचित ते काही तुम्हाला प्रतीक दाखवतील आणि हे प्रतीक तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देणारं असेल. त्याचवेळी शनिदेव स्वप्नात येऊन तुम्हाला इशारा देतील, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं. तुमच्या खऱ्या कर्माचा फळ कोणत्या दिशेने मिळणार आहे हे सगळं स्वप्न इतकं जिवंत असेल की सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल की खरोखर मी देवांना भेटून आलो. अंगावर काटा येईल, घाम फुटेल, पण या देवतांचं एकत्र येणं, यांचं दर्शन होणं याचा अर्थ असा आहे की तुमचं नशीब आता तुमच्या बदलाच्या उंबरठ्यावरती उभं आहे. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील आणि शनिदेव महाराज त्या मार्गावरचं तुम्हाला खरं फळ देणार आहे. नंबर 3, ती म्हणजे तुमची सोन्याची संधी. तुम्हाला ही घटना थोडी धक्कादायक असेल, पण सर्वात शुभ असणार आहे. अचानक अशी परिस्थिती येईल की काही लोक तुमच्यावर शंका घेतील, तुम्हाला कमी लेखतील, कदाचित अपमानही करतील. तुम्हाला वाटेल की समाजात तुमची किंमत कमी झाली. हा धक्का सहन करणे कठीण जाईल, पण याच वेळी नियतीचा मोठा खेळ सुरू होईल. अचानक तुम्हाला अशी संधी मिळेल की ती कोट्यावधींमध्ये एकाला मिळते. नोकरी, व्यवसाय, नवीन गुंतवणूक किंवा राजकीय किंवा सामाजिक स्थान, कुठल्या तरी क्षेत्रात तुमचं नाव वरती येईल. पैसा अनपेक्षित पद्धतीने येईल. कदाचित एखादं जुनं ओळखलेलं देणं, कोर्ट केसचा निकाल किंवा एखाद्या दैवी लाभ. शत्रूंची जीभ बंद होईल आणि लोक उलट तुमचं कौतुक करायला लागतील. हा धक्का म्हणजे तुमच्या जणू नशिबाच्या सोन्याचा दरवाजा उघडण्याची गुरुकिल्ली असेल. घरातला तमाशा, जुने ओझं संपून घरगुती वातावरण शुद्ध करेल. देवतांचे जे स्वप्न तुमचा खरा मार्ग, खरं जीवनाचा मार्ग गुप्त संकेतांमधून तुम्हाला दाखवेल. सामाजिक धक्का, पण तुमच्या यशाची आणि पैशाच्या पावसाची सुरुवात ठरेल. सिंह राशीवाल्यांना गुढीपाडव्यानंतर हे 3 जे पण घटना आहेत तुमचं नशीब कायमचं बदलून टाकतील.
सिंह राशी, तुम्हाला गुढीपाडव्यानंतरच्या ह्या घटना साध्या नसणार आहे. ह्या घटना दिसायला तुम्हाला थोड्या धक्कादायक दिसतील, पण त्या प्रत्येक घटनेतून ब्रह्मदेवाची एक अशी दैव योजना दडलेली आहे, ज्यामुळे तुमच्या घरात होणारा तमाशा हा तुम्हाला शुद्धीकरणाचा मार्ग दाखवेल. जे संबंध खोटेपणावरती आधारलेले होते ते तुटतील आणि जे खरे तुमचे नाते आहेत ते तुमच्यासोबत मजबूत उभे राहतील. 2 देवतांचे स्वप्न हे साधं स्वप्न नसून दैवी आशीर्वादांचा थेट संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भवितव्याचा गुप्त दरवाजा दिसेल आणि समाजातला आर्थिक सामाजिक धक्का हा तुमच्या नशिबाचा सोन्याचं पान उघडणारा असेल. आज जिथे लोक तुमच्यावर शंका घेत आहेत, तिथेच उद्या ते तुम्हाला उंच सिंहासनावर बसलेले पाहतील. याचा सारांश एवढाच धक्का म्हणजे की शेवटी नव्हे तोच नवा आरंभ सिंह राशींसाठी खरी ताकद ठरणार आहे. आणि या सर्व गोष्टींमधून सिंह राशी ताकदीने उभे राहणार आहेत. तर आता गुढीपाडव्यानंतर तुम्ही तुमचं नवीन आयुष्य, नवीन जीवन घडवायला सज्ज व्हा. आणि शेवटचा संदेश सांगते की सिंह राशीवाल्यानं गुढीपाडव्यापासून सुरू होणारे हे बदल तुमच्या सुरुवातीला गोंधळात टाकतील, तुम्हाला घाम फुटेल, कदाचित डोळ्यात पाणी आणतील. पण विश्वास ठेवा, हे जे वादळ असणार आहे ते तुम्हाला खाली पाडायला नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वर नेण्यासाठी येणार आहे. त्यामुळे आयुष्यातील अडचणी संपणार आहे. जो पण तुम्हाला आर्थिक त्रास होता तो संपणार आहे आणि तुम्हाला ज्या लोकांनी त्रास दिला ते लोक आता शांत होणार आहे. त्यामुळे तुमच्या जी हृदयातली प्रार्थना होती ती आता देवापर्यंत पोचलेली आहे. स्वामी समर्थ महाराज आता तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आहेत. शनिदेवांची पण कृपा तुमच्यावरती आता खूप काही असणार आहे. त्यामुळे तुमचे जे कष्ट केलेले आहेत आत्तापर्यंत, त्या कष्टाचं सोनं करायची वेळ आता येत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींना घाबरून न जाता आता तुम्हाला एक नवीन देवांचा आशीर्वाद मिळत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही सिंह राशीचे आहात. सिंह म्हणजे राजा कधीही पडला तरी तो पुन्हा सिंहासनावरच बसणार आहे आणि तो सिंहासनावरच आरूढ होतोच. त्यामुळे ब्रह्मदेवाने ठरवलेलं तेच तुमचं भवितव्य आहे. संपन्नता, सामर्थ्य आणि सन्मान ह्या गोष्टी कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे सिंह राशीवाल्यांनो आता काळजी पूर्णपणे सोडा आणि तुमच्या नवीन आयुष्याला आणि तुमचं जे पण काही सुंदर भविष्य तुमच्यासाठी जे पण तयार केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला यश प्राप्ती मिळणार आहे. तर त्याचा पुरेपूर तुम्ही आनंद घ्या. तर सिंह राशीवाल्यांनी एवढंच सांगते की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.